नमस्कार. कल्पना करा तुमचे वय 60, 70 किंवा अगदी 80 वर्षे झाले आहे, पण तरीही तुम्ही स्वतःची सर्व कामे सहज करता आहात. तुमचे सांधे चांगले काम करत आहेत, मन प्रसन्न आहे आणि शरीरात उत्साह भरलेला आहे. हे केवळ स्वप्न नाही, योगाच्या मदतीने हे वास्तवात आणणे शक्य आहे. म्हणूनच या वर्षीच्या 2026च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजेच निरोगी आणि सक्रिय वृद्धत्वासाठी योग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वाढत्या वयात शरीरात कोणते बदल होतात, योग त्यावर कसा प्रभाव टाकतो आणि विज्ञान याबाबत काय सांगते. प्रथम आपण पाहू वय वाढल्यावर शरीरात नेमके काय होते. आपल्या शरीराचे वय वाढत असताना अनेक नैसर्गिक बदल घडतात. स्नायूंची ताकद कमी होऊ लागते, हाडांची घनता घटते, सांधे आखडू लागतात, संतुलन राखण्याची क्षमताही कमी होते. त्याचबरोबर स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक चपळतेवरही परिणाम होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते वाढत्या वयासोबत पडणे, सांधेदुखी, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांचा धोका वाढतो. पण एक चांगली गोष्ट म्हणजे हे बदल पूर्णपणे थांबवता येत नसले तरी त्यांचा वेग कमी करता येतो आणि यामध्ये योग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. मग योग नेमके काय करतो? योग म्हणजे केवळ शरीर वाकवण्याची कला नाही. योग हा शरीर, मन आणि श्वास यांच्यातील समन्वय आहे. जेव्हा आपण योगासने, प्राणायाम आणि ध्यान करतो तेव्हा शरीराच्या जवळपास प्रत्येक प्रणालीवर सकारात्मक परिणाम होतो. आता आपण योगाचे वैज्ञानिक फायदे कोणते ते पाहू. पहिला फायदा, स्नायू व हाडांचे आरोग्य सुधारते. वय वाढल्यावर सार्कोपेनिया नावाची प्रक्रिया सुरू होते. यामध्ये स्नायूंचे प्रमाण व ताकद कमी होत जाते. योगातील ताडासन, वृक्षासन, वीरभद्रासन यासारखी आसने स्नायूंना सक्रिय ठेवतात. संशोधनात असे आढळले की नियमित योगामुळे स्नायूंची ताकद आणि शरीराचा समतोल सुधारतो. त्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो. दुसरा फायदा, योग सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवतो. सकाळी उठल्यावर शरीर आखडल्यासारखे वाटणे हे वयानुसार सामान्य आहे. योगातील हळूवार हालचाली सांध्यांमध्ये सायनोव्हियल फ्लुइड याचे स्त्रवण वाढवतात. हे द्रव सांध्यांसाठी नैसर्गिक स्नेहकाचे काम करते. परिणामी सांधे अधिक सहजपणे हालचाल करू शकतात. तिसरा फायदा, हृदयाचे आरोग्य सुधारते. योगामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. हृदयाची गती संतुलित राहते, रक्ताभिसरण सुधारते. काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की नियमित योग करणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयरोगाचा धोका तुलनेने कमी असतो. पुढील फायदा म्हणजे मेंदूच्या आरोग्यासाठी होतो. मेंदूला तरुण ठेवण्यासाठी मदत होते. वय वाढले की सर्वात जास्त भीती वाटते ती स्मरणशक्ती कमी होण्याची, पण इथेही योग मदतीला येतो. ध्यान व प्राणायामामुळे मेंदूकडे जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. तसेच तणाव निर्माण करणारे हॉर्मोन्स कमी होतात. यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि मानसिक स्पष्टता वाढू शकते. पुढील फायदा आहे तणाव व नैराश्य कमी करतो. वृद्धत्व हा केवळ शारीरिक बदलांचा प्रवास नसतो, तो भावनिक प्रवासही असतो. एकटेपणा, चिंता, असुरक्षितता यांचा अनुभव अनेकांना येतो. योग व ध्यान पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय करतात. यालाच शरीराचे रिलॅक्सेशन मोड असे म्हणतात. परिणामी मन शांत होते, भावनिक स्थैर्य वाढते. त्यानंतरचा फायदा, झोपेची गुणवत्ता सुधारते. वय वाढल्यावर झोपेच्या समस्या सामान्य होतात. रात्री वारंवार जाग येणे, झोप न लागणे किंवा सकाळी थकवा जाणवणे. योगामुळे शरीर व मन दोन्हीही रिलॅक्स होते. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. आणि शेवटचा फायदा ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. विज्ञान सांगते की दीर्घकाळ चालणारा तणाव रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. योग तणाव कमी करतो. परिणामी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते. आता पाहू हेल्दी एजिंगसाठी कोणते योग प्रकार उपयुक्त आहेत. जर तुम्ही सुरुवात करत असाल तर हे सोपे प्रकार निवडा. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम. 5 ते 10 मिनिटे ध्यान करा. हे सर्व प्रकार वाढत्या वयातील व्यक्तींसाठी तुलनेने सुरक्षित आणि उपयुक्त मानले जातात. मात्र योग करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत. योग करताना स्पर्धा करू नका. शरीराला जितका शक्य आहे तितकाच स्थान द्या. जर सांधेदुखी, हृदयरोग किंवा इतर वैद्यकीय समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नियमितता हीच योगाची खरी गुरुकिल्ली आहे. दररोज फक्त 20 मिनिटे योग हा देखील मोठा बदल घडवू शकतो. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर वृद्धत्व हा आजार नाही, तो जीवनाचा नैसर्गिक टप्पा आहे. प्रश्न वय वाढण्याचा नाही, प्रश्न आहे ते वय कसे वाढते याचा. जर शरीर सक्षम असेल, मन सकारात्मक असेल आणि जीवनात उत्साह असेल तर प्रत्येक वाढदिवस हा आनंदाचा उत्सव ठरू शकतो. म्हणूनच या वर्षीच्या योग दिनाचा संदेश अत्यंत सुंदर आहे. योगा फॉर हेल्दी एजिंग म्हणजे वय वाढू द्या, पण आरोग्य, ऊर्जा आणि आनंद कमी होऊ देऊ नका.